नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, प्राइस ऍक्शन ट्रेडिंगच्या पार्ट नंबर 3 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत प्राइस ऍक्शन, जो आपण ट्रेडिंगचं सिरीज चालू केलेली आहे. ठीक आहे, त्याच्यातला पार्ट नंबर 3 आहे आजचा. सो जर तुम्ही अगोदरचे 2 पार्ट पाहिले नसतील, पार्ट नंबर हा 2 आहे. ठीक आहे, आणि जर आपण गेलो खाली तर पार्ट नंबर 1 आहे. सो हे 2 पार्ट नक्की बघा. ठीक आहे, याच्या अगोदर, आणि मग हा पार्ट तुम्ही बघा जर पाहिला नसेल तर. ओके. सो आता बघूयात आपण पार्ट नंबर 3 मध्ये आपल्याला काय डिस्कस करायचं होतं. जसं आपण मागच्या याच्यात पाहिलेलं की आपल्याला याच्यामध्ये डिस्कस करायचं आहे मल्टी टाइम फ्रेम अनालिसिस आणि ट्रेंड लाईन्स बद्दल, बरोबर. सो आपण इथे डिस्कस करूया. आणि मागच्या याच्यामध्ये आपण 5 स्टार एक्झाम्पल घेतलं होतं, तर आपण त्याच स्टॉकवर पुढचे सुद्धा स्टडी करूया. ठीक आहे. तर आता आपण जर पाहिलं, सगळ्यात महत्वाचं ट्रेंड लाईन काय आहे. ट्रेंड लाईन म्हणजे जेव्हा मार्केटमध्ये जर जास्त सपोर्ट जास्त रेजिस्टन्स बनले तर आपण तेव्हा ट्रेंड लाईन काढतो. प्लस दुसरी गोष्ट, जेव्हा जो स्टॉक आहे किंवा मार्केट आहे ट्रेंड मध्ये असेल, अप ट्रेंड मध्ये किंवा डाऊन ट्रेंड मध्ये, तर अशा वेळेस आपण तिथे त्या ट्रेंडला काय करतो, लाईन काढतो सपोर्ट सारखंच. त्याला आपण ट्रेंड लाईन म्हणतो. जसं की एक्झाम्पल, आता इथे एक रेजिस्टन्स आहे, इथे एक रेजिस्टन्स तयार झाला, 2 रेजिस्टन्स तयार झालेत. आपण जर या दोन्ही रेजिस्टन्सची वाट बघत बसली स्टॉक ब्रेकआउट करेल म्हणून, तर मग तोपर्यंत स्टॉकला बराच वेळ लागेल, बराच वर जावं लागेल. सो अशा वेळेस आपण काय करू शकतो, आपल्याला जर क्विक एंट्री पाहिजे असेल किंवा नॉर्मली मार्केटमध्ये ते काम केलं जातं, सो ट्रेंड लाईनचा वापर. इथे आपल्याला टूल्स मध्ये जायचंय, ट्रेंड लाईन मिळेल आपल्याला, जॉईन तिथून घ्यायचंय आणि या 2 रेजिस्टन्सला त्या लाईन मध्ये जॉईन करायचंय. कसं जॉईन करायचं, तर आता बघा, इथून लाईन घेतली, सो फर्स्ट रेजिस्टन्स इथे आपल्याला क्लिक करायचंय आणि मग ह्या लाईनला असं घेऊन जायचंय. ठीक आहे, तर ह्या लाईनला काय करायचं, कुठे न्यायचं की ह्या लाईनला ही प्राइस टच झाली पाहिजे. सो ही राईट, ही प्राइस काय झाली पाहिजे, टच झाली पाहिजे. सो यानुसार आपल्याला काय करायचंय, ट्रेंड लाईन काढायचंय. आणि ह्याच ट्रेंड लाईनचा वापर आपल्याला काय करायचंय, ब्रेकआउटसाठी ब्रेकडाऊनसाठी आपल्याला करायचा आहे. ठीक आहे. सो यानुसार आपण काय करणार, याचा यूज करणार. मग या ट्रेंड लाईनच्या वर जेव्हा स्टॉक सस्टेन होईल तेव्हा आपण त्याच्यामध्ये बाय साठी बघू शकतो. ट्रेंड लाईन ब्रेक झाल्या झाल्या ट्रेड करत नाही, तर ट्रेंड लाईन एकदा ब्रेक झाली, नंतर स्टॉक खाली आला, तर सेकंड टाइम ब्रेकआउटला ट्रेड केला जातो. हे पण लक्षात ठेवा. ओके. सो त्यासाठी इथे हे एक एक्झाम्पल झालं ट्रेंड लाईन काढण्याचं. आपण बघूया, जसं की आता हा ट्रेंड चालू होता. ठीक आहे, हा ट्रेंड चालू होता. सो या ट्रेंडला काय केलं, आपण एक लाईन काढली. सो आपण इथे हे करूया. सो ठीक आहे, हे सगळं बाकी डिलीट करूया आपण, सो आपल्याला समजेल. सो हा ट्रेंड होता, क्लिअर अप ट्रेंड होता. सो आपण ह्या ट्रेंडचं काय केले, लो पॉइंट जॉईन केले आणि तिथे एक लाईन काढली. सो इथे जर मी ट्रेंड लाईन घेतली आणि इथून घेऊन गेले वर, सो याच्यात पॉइंट जोडायचे. कोणते पॉइंट, ह्या ट्रेंडचे. सो हा पॉइंट मी काय केला, याला जॉईन केला. म्हणजे ट्रेंड लाईनचा जेव्हा ब्रेकडाऊन झाला तेव्हा काय झाली, डाऊन मुवमेंट झाली. आता इथे फक्त ट्रेंड लाईन नाही बघायची, की मेन बघायचं की लगेच रेजिस्टन्स कुठे आहे, सपोर्ट कुठे आहे. ठीक आहे, कारण ट्रेंड लाईन हा पण एक सपोर्ट रेजिस्टन्सच काम करतो. सो जसे इथे डाऊन ट्रेंड होता, हा काय केला आपण, मार्क करून घेतला की डाऊन ट्रेंड कधी कन्वर्ट होतो हे बघण्यासाठी, है ना. सो हे डाऊन ट्रेंड चालू होता. सो जेव्हा याला ब्रेकआउट दिलं, सस्टेन झालं, तेव्हा मग अप ट्रेंड चालू झाला. सेम अप ट्रेंड चालू होता इथे, नंतर डाऊन ट्रेंड चालू झाला, है ना. सो ट्रेंडला आपल्याला ओळखण्यासाठी आणि ट्रेंड कधी रिव्हर्स होतोय हे बघण्यासाठी, हे ओळखण्यासाठी आपण ट्रेंड लाईनचा वापर करणार. सो सेम इथे आहे. ठीक आहे, इथे पण एक ट्रेंड तयार झाला, अप ट्रेंड होता अगोदर, इथून मग डाऊनला गेलं. सो डाऊनला आपल्याला काही करायचं नाही, फक्त घेतलेल्या स्टॉक मधून एक्झिट करू शकतोय. बट अप ट्रेंड असेल म्हणजे अगोदर डाऊन ट्रेंड आहे आणि जर अप ट्रेंडला आपल्याला जर मिळत असेल ब्रेकआउट किंवा रिव्हर्सल, तर तेव्हा आपण ट्रेंड लाईनचा वापर करू शकतो. ठीक आहे, तर यानुसार अजून एक एक्झाम्पल घेऊया जिथे ट्रेंड बनलेला आहे. सो लाईक दिस, हाफ ट्रेंड होता. ठीक आहे, हाफ ट्रेंड होता. सो इथे झाला डाऊन ट्रेंड मध्ये कन्वर्ट. सेम आपल्याला डाऊन ट्रेंड इथे दिसतोय, नंतर झाला अप ट्रेंड मध्ये कन्वर्ट, राईट. सो यानुसार आपल्याला ट्रेंड लाईनचा हे करायचं. सो याची प्रॅक्टिस केली तर समजेल ट्रेंड लाईनचा. ठीक आहे, सो ट्रेंड लाईनची प्रॅक्टिस करा. सगळ्यात अगोदर काढायची प्रॅक्टिस करा, मग आपल्याला समजेल. सेम इथे आहे लेटेस्ट मध्ये. आता याला जर आपण छोट्या टाइम फ्रेमवर घेऊन गेलो तर क्लिअरली दिसेल. ठीक आहे,
तर आता मल्टी टाइम फ्रेम अनालिसिस म्हणजे काय, सगळ्यात महत्वाचं की आपण ज्या पर्पज साठी स्टॉक घेतलाय, सपोज मला जर नेक्स्ट 10 to 20 मिनिट मध्ये मूव पाहिजे स्टॉक मध्ये, ठीक आहे, मुवमेंट पाहिजे असेल, तर मी याच्यामध्ये 3 मिनिट और 5 मिनिट चार्ट यूज करेन. कारण जर पुढच्या 10-20 मिनिटात किंवा अर्ध्या तासात मुवमेंट पाहिजे असेल आणि मी जर 1 आवर चार्ट घेतला तर नॉट पॉसिबल जास्त आहे ना. सो 3 मिनिटाचा 5 मिनिटाचा चार्ट लावला तर काय होईल, पुढच्या 2-3 कॅन्डल जर वरी गेल्या तर प्रॉफिट होईल. सो त्यानुसार आपण इंट्राडे साठी यूज करणार. जर आपल्याला वाटतंय आपण जर इंट्राडे करतोय म्हणजे आपल्याकडे 2-3 तास आहेत, तर अशा वेळेस आपण 5 मिनिट चार्ट बघणार, 15 मिनिट चार्ट बघणार. कारण जर 15 मिनिटाच्या 2 कॅन्डल जरी वरी गेल्या तर आपल्याला पुढच्या अर्ध्या 1 तासात मुवमेंट मिळेल, म्हणजे आपलं टार्गेट किंवा स्टॉप लॉस जे असेल ते हिट होऊ शकतो. सो त्यामुळे आपल्याला जर इंट्राडे करायचे तर आपण 5 मिनिट किंवा 15 मिनिट वर जाणार, है ना. सो सेम जर मला 1-2 दिवसात मुवमेंट पाहिजे असेल तर आपण काय करणार, 1 आवर चार्ट घेणार, 1 आवर चार्टवर बघणार. कारण 1 आवरचा चार्ट बघितला तर पुढच्या 2-3 कॅन्डल मध्ये किंवा 5-6 कॅन्डल मध्ये, सो 5-6 कॅन्डल म्हटलं तर 1-2 दिवस लागतात. सो त्यानुसार आपल्याला मुवमेंट मिळेल. सो त्यामुळे जर आपल्याला 1-2 दिवसात मुवमेंट पाहिजे किंवा जास्त 3 दिवसात पाहिजे तर आपण 1 आवर चार्ट प्लस 1 डे चार्टचा स्टडी करणार, ठीक आहे. बट मला वाटतंय की मला 10 ते 15 दिवसात सेफ 5%-10% मुवमेंट पाहिजे. तर मग 10 दिवसात 15 दिवसात म्हटल्यावर आपण इथे 1 डे चार्ट बघणार आणि 1 वीक चार्ट बघणार. दोन्ही बघावं लागेल कन्फर्मेशन साठी. कारण जर वीक मध्ये स्टॉक प्लस असेल तर 1 डे मध्ये प्लस जाईल, डेली मध्ये प्लस जाईल, मंथ मध्ये प्लस असेल तर वीक मध्ये प्लस जाईल, राईट. सो त्यामुळे मोठ्या चार्टवर ट्रेंड बघायचा असतो आणि छोट्या याच्यावर काम करायचं असतं. सो त्यामुळे आपण वीकली चार्ट आणि डेली चार्ट बघणार जर आपल्याला 10-15 दिवसात किंवा 1 महिन्यात मुवमेंट पाहिजे असेल तर. आणि जर आपल्याला लॉंग टर्म करायचंय किंवा इन्व्हेस्टमेंट करायचं तर तेव्हा आपण वीकली आणि मंथली चार्ट बघणार, ठीक आहे. सो यानुसार हे काय झालेलं आहे, मल्टी टाइम फ्रेम मध्ये अनालिसिस केलं जातं. सो तुम्हाला कोणत्या याचं मुवमेंट पाहिजे है ना, सो कशा प्रकारे तुम्ही ट्रेडिंग करायचे आहे किंवा तुम्हाला कोणत्या किती वेळामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला थांबायचं आहे, त्यानुसार तुम्ही टाइम फ्रेम सिलेक्ट करू शकता. ओके. बट हाय पासून लो पर्यंत कशा प्रकारे स्टडी करायची, तर लेटेस्ट मध्ये बघा, सगळ्यात आधी मंथली मध्ये हा स्टॉक प्लस आहे की मायनस आहे. सो इथून मंथली घेणार आपण चार्ट. मंथली चार्ट मध्ये जर आपण बघितलं या स्टॉकचा डाटा, ठीक आहे, तर हा आहे साइडवेज आणि पॉझिटिव्ह, बरोबर. साइडवेज टू पॉझिटिव्ह हा स्टॉक आहे, ह्या रेंज मध्ये जवळपास 200 रुपयाची रेंज आहे, ठीक आहे. सो याच्यामध्ये पण पॉझिटिव्ह मध्येच आहे, डाऊन मध्ये तर अजून काही नाही याच्यामध्ये, है ना. सो मंथलीचा अजून ब्रेकआउट झाला नाहीये, याचा ब्रेकआउट 820 आहे. सो मंथली मध्ये स्टॉक झाला साइडवेज मध्ये. वीकली मध्ये जर पाहिलं आपण तर वीकली मध्ये पण तो काय करतोय, साइडवेजच आहे, पण त्याचा हा सपोर्ट बनलाय आणि हा रेजिस्टन्स तयार झालाय. मग कॅन्डलचा टाईप बघू शकता आपण. आता ही कॅन्डल जी आहे नॉर्मली मीडियम आहे, ही एकतर खाली पण आलं नाही वरी पण नाही गेलं. सो साइडवेज मध्ये असल्यावर काय करणार आपण, लोला बाय आणि हायला सेल करणार, है ना. सो वीकली मध्ये काय आहे, इथून त्याचा ट्रेड झाला होता या लेवल पासून आणि ह्या लेवल पासून, राईट. सो इथे ट्रेड बनला होता वीकली मध्ये. सो वीकली मध्ये पण तो इथे पॉझिटिव्ह होता. डेली मध्ये जायचं, मग त्यानंतर मग डेली मध्ये बाईंग करायची आहे स्विंग साठी, राईट. सो डेली मध्ये बाईंग इथे झाली होती ऑलरेडी, आपण याला डिस्कस केलं, इथे ऑलरेडी याची बाईंग झालेली होती, ठीक आहे. सो 1 डे वर गेलो तर 1 डे वर आपल्याला अजून हे होईल ट्रेड घेण्यासाठी. सो इथे त्याचा ट्रेड झालेला, कारण हा साइडवेज राहिला, मग ब्रेकआउट दिला सपोर्ट जवळ आणि इथून 680 वरून 780 स्टॉक ऑलरेडी गेलेला आहे. आता काय झालेलं आहे, तर आता तो पुन्हा त्या लेवलला आला आणि पॉझिटिव्ह मुवमेंट देतोय. आता हे सगळं न्यूज बेस मार्केट खाली आलं, स्टॉक खाली येतोय, ठीक आहे. सध्याचं हे चालू आहे. बट याच्यामध्ये या स्टॉकची एंट्री इथे झाली, आता स्टॉक इथून रिव्हर्स झाला तर या स्टॉकला इथे आलं पाहिजे, है ना. सो इथून तो रिव्हर्स इथूनही होऊ शकतो. जर समजा या दिवसाचा ब्रेक केला हाय तर या स्टॉकमध्ये पुन्हा अपसाइड मुवमेंट येऊ शकते. कारण जर समजा या स्टॉकने ही लेवल ब्रेक केली 720 ची, ठीक आहे, तर तो काय झाला, मागचा जो रेजिस्टन्स होता तो ब्रेक करेल. सो त्यामुळे पुन्हा त्याच्यामध्ये एंट्री होईल, ठीक आहे. सो हे 1 डे वर आपण बघितलं. मग 1 आवर वर एंट्रीसाठी बघणार पुन्हा 1 आवर वर इंट्राडे आणि
1-2 दिवसासाठी. सो इथून ब्रेकआउट दिला होता ऑलरेडी. सो 1 वर काय बघणार, मग इंट्राडे ब्रेकआउट कुठे मिळतोय त्यानुसार आपण 1 वर जाणार आणि इंट्राडे साठी जाणार 15 मिनिटवर, है ना. सो 15 मिनिटावर आपल्याला जर पॅटर्न दिसला, आता जर मी 15 मिनिटावर बघितलं, ठीक आहे, तर बघा हा काय झाला ट्रेंड आणि हा झाला ब्रेकआउट. सो इथे ब्रेकआउट झाल्याच्या नंतर स्टॉक नियर अबाउट 30 रुपीजच्या वर अपसाइड गेला आहे. हा झाला शॉर्ट टर्म मधला ट्रेड. ओके, 15 मिनिटातला. सेम इथे पण आहे, जेव्हा हा अपजात होता तेव्हा त्याचा ब्रेकडाऊन दिला आणि तो सरळ खाली आलेला आहे. ठीक आहे, इथे पॉझिटिव्हिटी दाखवली बट रिव्हर्स झालं, मार्केट पण मोठ्या प्रमाणात खाली आलेलं होतं. सो सेम इथे पण आहे, ट्रेंड अप ट्रेंड होता, काय झाला डाऊन ट्रेंड मध्ये कन्वर्ट झाला. सो यानुसार आता अप ट्रेंड आहे, आपण याचा ह्या लेवल मार्क करून ठेवू शकतो. जर खाली आला तर ट्रेडही करू शकता. सो यानुसार आपल्याला यूज करता येईल, बरोबर आहे. सो ह्या ट्रेंड लाईन झाल्या आणि यानुसार स्टडी म्हणजे मंथली मध्ये हा साइडवेज आहे, वीकली मध्ये याचा ट्रेड ऑलरेडी झाला आहे, डेली मध्ये ऑलरेडी ट्रेड झालेला आहे आणि छोट्या टाइम फ्रेम मध्ये फॉर इंट्राडे आपण बघू शकतो. सो आता एक एक्झाम्पल दिलं, प्रत्येक स्टॉक मध्ये आपण जर मल्टी टाइम फ्रेम अनालिसिस केलं तर त्या स्टॉकचा हाय मध्ये काय ट्रेंड आहे, कारण याचा हाय मध्ये ट्रेंड आहे साइडवेज. सो हा काय होतोय साइडवेज. बघा इथे अप गेला, इथे अप गेला, इथे डाऊन गेला, पुन्हा अप चालाय, पुन्हा डाऊन येईल. सो यानुसार ट्रेंड चालू आहे. तो सेम आपल्याला, कारण तो मोठ्या याच्यामध्ये साइडवेज आहे, राईट. सो यानुसार आपण मल्टी टाइम फ्रेमचा वापर प्लस ट्रेंड लाईनचा वापर आपल्या ट्रेडिंग मध्ये करू शकता. आय होप या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच काहीतरी शिकायला मिळालं असेल. नक्की कमेंट करून सांगा, जास्तीत जास्त कमेंट करा, ठीक आहे. अजून कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल तर तेही कमेंट करा. आणि सगळ्यात महत्वाचं, जर तुम्ही आपला आपला लर्निंग टेलिग्राम ग्रुप जॉईन केला नसेल, ठीक आहे, तर तो सुद्धा लवकरात लवकर जॉईन करून घ्या. याच्यावरही आपण बरेच मार्केट अपडेट शेअर करत असतो, ठीक आहे. सो आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओचा काय टॉपिक असला पाहिजे ते सुद्धा कमेंट करायला विसरू नका. सो सगळ्यांना बाय बाय, टेक केअर. हे जर तुम्हाला सगळं शिकायचं असेल लाईव्ह मध्ये ऑनलाईन, ठीक आहे, तर तुम्ही मग खाली क्लासचा जो तुम्हाला नंबर दिसत आहे त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करा, ठीक आहे. सो तुम्हाला मिळून जाईल क्लास डिटेल्स. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.